आज ठाण्यात मेळावा आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये हा मेळावा होईल। ठाण्याच्या सीकेपी हॉलमध्ये या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि या निवडणुका पाहता या मेळाव्याला विशेष महत्त्व आहे। अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी मनीष गांगुडे यांच्याकडे। मनीष, काय अपडेट? मनसे खरं तर ठाण्यात अगदी सुरुवातीपासूनच मनसे विस्तारू पाहतीये आणि आज ठाण्यात मनसेचा हा मेळावा होतोय। नक्कीच लागवी, आपण जर बघितलं तर आज राज ठाकरे जे आहेत ते ठाण्यात येणार आहेत आणि येऊन ते पदाधिकारी जे आहेत त्यांच्यासोबत संवाद साधणार आहेत आणि मेळाव्याचं आयोजन देखील करण्यात आलं आहे। महागिरी येथील जी खारकर आळी हा म्हणून प्रसिद्ध एरिया आहे त्या ठिकाणी असलेला जो सीकेपी हॉल आहे, या हॉलमध्ये ही बंदिस्त चर्चा ही पदाधिकाऱ्यांची मनसे अध्यक्ष राज ठाकरे करणार आहेत आणि त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये मनसेचं कशा पद्धतीने योगदान राहणार आहे आणि कशा पद्धतीने ते निवडणुकीला मनसे सामोरं जाणार आहे यासाठी चर्चा देखील पदाधिकाऱ्यांशी केली जाणार आहे। आपण जर बघितलं तर गेल्या अनेक दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्याने एक वेगळं वातावरण सध्या निवडणुकीचं आपल्याला बघायला मिळतं। ठाण्यात जर प्रामुख्याने बघितलं तर ठाण्याचे जे मनसेचे नेते आहेत आणि ठाणे जिल्हा पालघर अध्यक्ष अविनाश जाधव आणि ठाकरे सेनेचे माजी खासदार राजन विचारे यांची सध्या खूप जवळीक आपल्याला बघायला मिळते। त्यामुळे ठाण्यामध्ये मनसे आणि ठाकरेंची शिवसेना यांची युती झाल्याच्या नंतर कशा पद्धतीने 131 जे नगरसेवक आहेत धामापासाठी लढले जाणारे या संदर्भात देखील पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली जाणार आहे आणि त्यामुळेच नेमकं कशा पद्धतीने राज ठाकरे हे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहे ते